हे मोठे डॉक्टर होते. एक गरड नावाचे एक डॉक्टर होते. तुम्हाला माहिती असतील, वाचलं असेल. गरड नावाचे डॉक्टर होते. त्या डॉक्टरांना कॅन्सर सारखा आजार झाला. आज खूप अवघड परिस्थिती झाली. महाराष्ट्रामध्ये कॅन्सरने खूप थैमान वाढवलेलं आहे. अनेक लोकांना कॅन्सर सारखे आजार व्हायला लागलेले आहेत. तुम्ही बाळूमामांच्या तळावला प्रसाद खावा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार कधीच होणार नाही. कारण बाळूमामांच्या प्रसादामध्ये, भंडाऱ्यामध्ये खूप ताकद आहे. भंडाऱ्यामध्ये संजीवनी आहे. बघा ना, प्रसाद तयार झाला की आरतीच्या टायमिंगला त्या प्रसादामध्ये भंडारा टाकला जातो. भंडारा टाकल्याशिवाय प्रसाद आपल्याला मिळला जात नाही. म्हणून त्या पातेल्यामध्ये कारभारी येतात आणि त्याच्यामध्ये भंडारा टाकतात. भंडारा ही काही संजीवनी आहे. मी तिरशी सांगून गेलो, समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा आहे. हा भंडारा आहे. मामांनी अनेक कामं हे भंडाऱ्यावर केलेली आहेत. अनेक कामं भंडाऱ्यावर केलेली आहेत. म्हणून भंडाऱ्यात खूप ताकद आहे. आपल्या हाताने भंडारा कधी घ्यायचा नाही अजिबात. त्यांनी दिला, हा मागून घ्या, मला भंडारा पाहिजे, मागा, तो घ्या. आणि त्या भंडाऱ्याची घरी सेवा झाली पाहिजे. देव घरामध्ये ठेवा. त्या भंडाऱ्याला रोज उत्पत्ती ओवळली पाहिजे आपण. भंडारा सामान्य नाही. भंडाऱ्यात खूप ताकद आहे. मामांनी आजपर्यंत सगळ्या जगाची संकट कशावर सोडवले असतील तर ते भंडाऱ्यावर सोडवलेले आहेत. भंडारा हाती भंडारा हाती राखी तो डॉक्टर होते, एमडी डॉक्टर होते. आणि ते डॉक्टरांना कॅन्सर सारखा आजार झाला आणि सगळे उपचार झाले, पण ते उपचाराने काही फरक पडला नाही. आणि ते गरड नावाचे डॉक्टर बाळूमामांच्या जवळ आले. सांगितलं, मामा मला कॅन्सर झालाय, काही करा पण मला वाचवा. बाळूमामाने सांगितलं, लगा मी काय वैद्य आहे काय रे, मी काय डॉक्टर आहे काय रे. अरे डॉक्टर या, तू सगळ्यात मोठा डॉक्टर आहे, सगळ्यांचा रोग बरा करणारा तू डॉक्टर आहे. आणि तू रोग बरा करायला माझ्याकडे आलाय वय, मी काय वैद्य आहे का, मी डॉक्टर आहे. त्या गरड नावाच्या डॉक्टरने सांगितलं, बाळूमामा सगळ्यात मोठे वैद्य तुम्हीच आहे, सगळ्यात मोठे डॉक्टर तुम्हीच आहे. मामा काय मी करा पण माझा रोग बरा करा, मला कॅन्सर मुक्त करा. मामाने सांगितलं, तुला कॅन्सर आजारातून वाचायचंय ना, आजारातून वाचायचंय ना, मग तुम्हाला औषध घ्यावं लागेल. खरं
जेवढं औषध कडू असेल तेवढा रोग बरा होतो. माणसाने रोज कमीत कमी लिंबाच्या झाडाची 5 पानं खाल्ली पाहिजेत. किती? हा, तुम्ही लिंबाची पानं कडू असतात खाणार नाही, पण साखर 5 मोठे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पोरांना लिंबाची पानं आवडत नाहीत खायला, पोरांना साखर गोळ हे खायला लय आवडतं. लिंबाची पानं तुम्ही खा, रोज सकाळी 5 पानं तरी लिंबाची पानं खाली पाहिजेत. उद्यापासून कोण कोण खाणार हात वर करा, त्यांना 2 रुपये बक्षीस. बक्षिसाला माझ्याकडे कमीच नाही, 2 रुपयाच्या वर वाढतच नाही. खाल्ली पाहिजे तुळशीच्या झाडाची 5 पानं रोज आपण खाल्ली पाहिजे. आणखी काय हो? आणखी एखादं सांगा की आयुर्वेदिक संजीवनी. अरे डॉक्टर, मी काय वैद्य आहे का रे? तू माझ्याकडे आलाय. सांगितलं मामा तुम्ही सगळ्यात मोठे वैद्य आहे, डॉक्टर काय बी करा पण माझा कॅन्सर सारखा आजार बरा करा. मामांनी सांगितलं ए गरडा, तुला आजार बरा करायचा आहे ना, एक कर, जा तिथं घरामध्ये चटणीचा डबा आहे तेवढा घेऊन ये. काय घेऊन ये सांगितलं? चटणी, इसूर, आणखी काय म्हणते त्याला, मसाला घेऊन ये. गरड डॉक्टर चटणीचा डबा घेऊन आला. ते म्हणले नाहीत कशाला पाहिजे काय पाहिजे, अजिबात बोलले नाहीत. मग डबा घेऊन आले, आल्याबरोबर मामांच्या समोर मांडले आणि मामाने सांगितलं ए गरडा, तुला रोग बरा करायचा का कॅन्सर? म्हणले हो, त्याच्यासाठी तुमच्याकडे आलोय. मग सांगितलं एक कर, मोठ भरून चटणी घे हातामध्ये. काय घे? मोठ भरून चटणी घे. आणि सांगितलं, त्यांनी चटणी हातामध्ये घेतली आणि सांगितलं मामाने ए गरडा, रोग बरा करायचा असेल तर चटणी खायला सुरुवात कर. गरड डॉक्टरांनी मागं पुढे अजिबात बघितलं नाही, मामांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि पहिली मूठ घेतली आणि त्या गरड डॉक्टरांनी चटणी खायला सुरुवात केली. डोळ्यातून धारा वाहू लागल्या, अंगाची लाही लाही व्हायला लागली, हा अंग करपायला लागला, त्रास व्हायला लागला, पोटात आग पडली गेली. अख्खी मूठ चटणी चटणी भरून मूठ भरून चटणी खाल्ली. सांगितलं आणखी एक चटणी घे, आणखी मूठ घे. दुसरी मूठ घेतली, दुसरी मूठ खाल्ली, ठसका लागला, त्रास होऊ लागला, अनेक प्रकारचा त्रास होऊ लागला. 2-3 मोठ्या चटणी खाल्ली, त्रास झाला, जळजळ होऊ लागलं, ठसका लागला. आणि सांगितलं ए डॉक्टरा शांत हो. मामांनी पाठीवर हात फिरवला आणि सांगितलं गरडा जा घरी, तुझा रोग कॅन्सर बरा झालाय जा. बाळू मामा वैद 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 बाळू मामा वैद वैद उधळोनी भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी पेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैद वैद वैद
बोला बोला म्हणू मामांच्या नावानं पहिला मंडळ आवाज. बोला बोला म्हणू मामांच्या नावानं एक विनंती आहे, तुम्हाला मुलबाळ नसेल मामांची संगती करा, मामांना कारण सांगा. तुम्हाला एखादा आजार झाला असेल तर मामांना सांगा. पळस मंडळ मध्ये एक आपले करे पाहुणे आहेत. आपण गेलतो कार्यक्रमात, आम्ही कीर्तन केले तिथं पळस मंडळ मध्ये. तिथं गेल्यानंतर एका करे नावाचे एक पाहुणे होते, त्यांना पायाचा आजार झालाय, डॉक्टर सेफ्टिंग झाले पाय, आणि डॉक्टरने सांगितलं तुमचा पाय काढावा लागेल गुडघ्यातनं. आणि कोणीतरी सांगितलं त्यांना तुम्ही एक करा, मला नको नका, त्या करे पाहुण्यानं सांगितलं तुम्ही एक करा, तुम्ही मामांच्या मंदिरावर या, मामांच्या तळावर या आणि मामांची सेवा सुरू करा आणि तुमचं कारण मामांना सांगा. ते करे पाहुणं बऱ्याच वेळा मंदिरावर आले. डॉक्टरांनी पाय तोडायला सांगितला होता, शेफ्टिंग झालेला पाय सांगितला होता, आता पाय तोडायचा आहे, पण त्यांनी सांगितलं मामा काही करा पण मला या आजारातून वाचवा, मी तुमची सेवा करील, मी तुमच्या भंडाऱ्यावर मंदिरावर एक तरी अन्नदानाची पंगत करीन, मामा एक करा, मला ऑपरेशन पासून वाचवा. आणि काही दिवस निघून गेले आणि अनेक वेळा हे कारण सांगितलं आणि मामांनी हाक ऐकली आणि असा चमत्कार झाला. हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमचा पाय काढायची गरज नाही, तुमचा पाय बरा झालाय, सेफ्टिंग पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. आणि त्यांनीच मला कीर्तनाला फोन केला आणि सांगितलं, म्हणले महाराज माझा पाय बरा झालाय, मला मामांच्या तळावर एक पंगत द्यायची आणि तुमचं कीर्तन घ्यायचंय. तुम्हाला भेटायचं असेल तर पळस मंडळाला चला, आमच्या तर माळशिरस तालुक्यात गाव आहे, ते तुम्हाला 100% भेटतील. असे मामांचे चमत्कार, अनेक चमत्कार या ठिकाणी. जरी चुकी माझी समजून या घ्यावा, मामा झाली जरी चुकी माझी समजून या घ्यावा, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा, झाली जरी चुकी माझी समजून या घ्यावा, झाली जरी चुकी माझी समजून या घ्यावा, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा, आजवर मनामध्ये होता, आजवर मनामध्ये होता, आजवर नास्तिक विचाराने झालो मी बेजार, नास्तिक विचाराने झालो मी बेजार, कळलं नव्हतं देवा तुझा मला डाव, कळलं नव्हतं देवा तुझा मला डाव, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा, आनंदाने बाळू मामा घरी माझ्या यावा. बोला 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 बाबांच्या नावानं. मामांचा साधा वेश होता. मामा खेडे गावामध्ये जायचे, गावोगावी जाऊन अडाणी रानटी माणसांच्या मनामध्ये कल्याणकारक प्रवृत्ती निर्माण करायची. मामांचं आचरण शुद्ध होतं, मामा शुद्ध आचरणाचे होते, मामा निस्पृह होते, मामा निर्मळ मनाचे होते. खऱ्या अर्थाने मामांनी कधीही आपल्या जीवनामध्ये जेवढं समाजाचं चांगलं करता येईल तेवढं मामांनी केलेलं आहे. मामांची राहणी साधी होती, राहणी साधी आणि विचार मात्र उच्च होते, देवासोबत बोलत होते. म्हणून बाळू मामा साधे राहत होते, पण मामांना त्रिकाल ज्ञान या जगाचं होतं. म्हणून मामांची सेवा करा आणि मामांचा संग करा. संत समागम एखादे परी भावे त्याचे द्वारे श्वान याते. विठाल तुझ्या खात्यावर शोभे घोंगड्याचे शाल, मामा तुमच्या दारी भक्त येतो कुशाल, जगभरे गाजतो तुमच्या नावाचा झंकार, तो शोभतो तुझ्यामुळे
सुरसुरांचा शंकर. बोला बोला बाळूमामांच्या नावाने सुख समाधान नांदे माझ्या घरी. देवा मी आलो तुझ्या रे दारी. भक्ताच्या संकटाला माडी भावाच्या मारे. भक्ताच्या संकटाला देवा तुरे तारी. अरे उदरेचा भंडारा ते दोष मी करीतो. माझ्या बाळू मामाच्या नावाने माझ्या बाळू मामाच्या नावाने सुख समाधान नांदे माझ्या घरी. देवाची आला तुझ्या रे दारी. माझ्या बळी भावाने हात मारे. भक्ताच्या संकटाला देवा तुरे तारी. अरे संतांचा समागम कोणत्याही निमित्तातून करू द्या. जीवाला उभिगी पडल्याशिवाय राहणार नाही, वाया जाणार नाही. म्हणून आपल्या प्रपंचात सुख मिळावं, समाधान मिळावं याच्यासाठी मामांची सेवा करा. आपला प्रपंच व्यवस्थित चालावा. आपली अडचणी आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये याच्यासाठी मामांची सेवा करा, मामांची चाकरी करा. आणखी एक मी उदाहरण सांगणार आहे. त्या भक्ताचं नाव आहे बाळू पुजारी. बाळू पुजाऱ्याच्या वडिलांचं नाव आहे विठू पुजारी. विठू पुजारी ते आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या पत्नी दोन्ही भावाचा खूप चांगला प्रपंच घरामध्ये चालला होता. त्या गावाचं नाव आठवते का बाळांनो? व्हेरी गुड. नाव कोणी सांगितलं? बाळू पुजारी रेंदाळकर. मी जी चरित्रात वाचले ते ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. विठू पुजारी यांच्या पत्नीला दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला दिवस गेले 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले तरी ते त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी व्हायला तयार नाही. सगळे उपचार केले, डॉक्टरांकडे नेलं, वैद्यांकडे नेलं, सगळे टेस्ट झाल्या, सगळीकडे नेलं, पण 9 महिने 9 दिवस झाले तरी त्या विठू पुजाऱ्याच्या पत्नीच्या पोटात जे बाळ आहे हे बाळ बाहेर यायला तयार नाही, डिलिव्हरी व्हायला तयार नाही. त्या विठू पुजाऱ्याच्या एक पाहुणा तिथं जवळच राहत होता आणि त्या पाहुण्याने सांगितलं, एक करा, सगळ्यात मोठे वैद्य संत सद्गुरू बाळूमामा, काही करा तुम्ही बाळूमामाला शरण जावा, 100% बाळूमामा तुमची हाक ऐकतील. विठू पुजाऱ्याचा कोणी पाहुणा होता, त्या पाहुण्यांनी काय केलं, तुम्ही एकदा बाळूमामाकडे चला म्हणले. आता सगळं पूर्ण झाल्यानंतर उपचार झाल्यावर मग आपण म्हणतो की ह्या हॉस्पिटलमध्ये न्या, तिकडे न्या, तिकडे न्या, तिकडे न्या, आपण म्हणत असतो. तसं त्यांच्या एका पाहुण्याने सांगितलं, एक करा, काही करा, पण तुम्ही विठू पुजाऱ्याची पत्नीला सांगितलं की त्यांना तिकडे बाळूमामांकडे घेऊन जावा, शेवटचा उपाय करा. विठू पुजारीच्या पत्नीला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस झाले, परंतु ते बाळ पोटातलं बाहेर यायला तयार नाही. त्यांच्या एका पाहुण्याने सांगितलं, तुम्ही काय करा, बाळूमामांकडे घेऊन जावा. मग ते विठू पुजारीची पत्नी, विठू पुजारी, त्यांच्या घरातले सगळे जण आले, मामांच्या तळावर आले. आल्यानंतर मामांना सांगितलं, मामांना गारानं सांगितलं, मामा असं झालंय, बरेच दिवस झालं, 9 महिने 9 दिवस झाले, पण हे बाळ पोटातून बाहेर यायला तयार नाही. मामाने सांगितलं, मी काय डॉक्टर आहे काय, तुम्ही माझ्याकडे येऊ नका. मामा रागवले बरं का, रागवले की समजायचं काम झालं. हा, काय काय माणसं रागवतात, जरी रागवली तर समजायचं त्यांच्या अंतकरणात प्रेम आहे. नारळ वरून दिसायला टणक असतो, पण खायला मऊ गोड असतो.
काय काय माणसं रागाने बोलतात, पण समजायचं त्यांचं अंतःकरण नारळासारखं गोड आहे, प्रेमळ आहे. हा, आणि एखादा काही बोलत नसलं की समजायचं आपलं काम होणारच नाही. गोड बोलले की समजायचं काम होणार नाही. तसं मामा खवळले, रागवले. एवढं का माझ्या तळावर चालतं तुझं काम मी घ्यायला, तुझी केस घ्यायला मी काय देव आहे काय, माझ्याकडे येऊ नको, तुम्ही चालते हाताळावरून. विठू पुजारी आणि त्यांची पत्नी, ते विठू पुजाऱ्याचा भाऊ, हे दिवसभर तिथं एका बाजूला तळाच्या बाहेर साईडला थांबले. पुन्हा संध्याकाळी आले आणि सांगितलं, मामा काही करा, बाळ पोटामध्ये आहे, 9 महिने 9 दिवस झाले, पण हे बाळ बाहेर यायला तयार नाही, काही करा पण एवढी केस घ्या. मामाने सांगितलं, तुमची केस घेतो, पण जोपर्यंत मी सांगेल तोपर्यंत माझ्या तळावर यावं लागेल आणि माझ्या तळावर माझ्या बकऱ्यांशी तुम्हाला सेवा करावी लागेल. विठू पुजारीने कबूल केलं. सांगितलं, मामा तुम्ही सांगेल ती सेवा करायला मी तयार आहे. मग विठू पुजारी घरी गेला. आपल्या घरच्या शेळ्या मेंढ्या दुसऱ्याला राखायला दिल्या. विठू पुजारीची पत्नी, विठू पुजारी त्यांचा भाव, विठू पुजारीच्या भावाची पत्नी, 4 जण दाम्पत्य मामांच्या तळावर आले. त्यांनी शेती अशी वाटेने देऊन टाकली आणि मामांच्या तळावर सेवा करू लागले. विठू पुजाऱ्याचा भाव मामांची बकरी राखण्याचं काम करू लागला. मामांचा सगळा जीव बकऱ्यात असतो बर का. हा, बकऱ्यात असतो, मामांचा जीव बकऱ्यात असतो. आणि विठू पुजारीची पत्नी आणि त्यांची जाव ती तळावर आल्यानंतर भांडी धुण्याचं काम करायच्या, भांडी स्वच्छ ठेवण्याचं काम करायच्या, स्वयंपाक करण्याचं काम करायच्या. छोटी छोटी बकरी असते ती कुकरी त्याला म्हणायचं. मग ते तळावर कुकरी असतात, ते कुकरी सांभाळण्याचं काम करायच्या. कंटिन्यू ती सेवा करायला लागल्या. अशी सेवा किती दिवस केली? जवळजवळ 27 महिने विठू पुजारीच्या पत्नीनं सेवा केली. बघा ना, अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या विठू पुजारीच्या पत्नीचं जे पोट होतं ना, अमावस्येच्या दिवशी वाढायचं आणि पौर्णिमेच्या दिवशी कमी व्हायचं. बरोबर आहे ना? एवढं सोपं नाही बरं का. अमावस्या पौर्णिमेला ते पोट वाढायचं आणि पोट मोठं व्हायचं. 9 महिने 9 दिवस झाले, 10 महिने झाले, 11 महिने, 12 महिने, 13 महिने झाले, 14 महिने, 15 महिने, 16 महिने, 17 महिने, 18 महिने, 19 महिने, 20 महिने झाले तरी बाळ बाहेर येण्यास तयार नाही. 21 महिने, 22 महिने, 23 महिने, 24 महिने, 25 महिने, 26 महिने आणि 27 महिने विठू पुजारीच्या पत्नीच्या पोटामध्ये गर्भ होता. 27 महिने आणि दुपारी 12 वाजता सहज विठू पुजारीची पत्नी तळावर सेवा करता करता मामा सहज आले. एक दिव्य प्रकाशामध्ये हातामध्ये काठी धरली आणि विठू पुजारीची पत्नी केस विसरत होती, भांडी घासण्याचं काम करत होती, सेवा करत होती. आणि विठू पुजारीच्या पत्नीला सांगितलं, ताई तुझी आता सेवा फळाला आली, पूर्ण झाली, तू आता घरी जा. 8 दिवसानंतर तुझ्या पोटी पवित्र मुलगा जन्माला येईल. विठू पुजाऱ्याच्या पत्नीच्या पोटामध्ये किती महिने गर्भ होता? 27 महिने. नॉट जोक आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक जोग महाराज, त्यांचे शिष्य बंकट स्वामी आईच्या पोटामध्ये 18 महिने होते. महात्मा गांधी सुद्धा आईच्या उदरामध्ये 12 महिने होते. मुलगा जेवढा पोटामध्ये जास्त दिवस राहील तेवढा मुलगा कर्तबगार होतो. एवढं सोपं नाही. मग बघ, त्या विठू पुजारीच्या पत्नीला सांगितलं, तुम्ही घरी जावा, ताई तुमची सेवा फळाला आली. मामाने जाताना भंडारा दिला, नारळ दिला, तिकिटाला थोडे पैसे दिले. विठू पुजारी घरी आला आणि घरी आल्याबरोबर विठू पुजारीची पत्नी बाळंतन झाली आणि विठू पुजारीच्या पत्नीला मुलगा झाला. नाव ठेवलं बाळू पुजारी म्हणून. बरोबर आहे ना? नाव ठेवलं बाळू. नाव ठेवल्याबरोबर बाळू मामा घरी आले, सांगितलं, ताई सुखरूपणे बाळंतीण झाली. हो मामा, तुमच्याच कृपेनं बाळंतीण झाली. नाही का? नाव काय ठेवलं? मामा तुमच्याच आशीर्वादानं मुलगा झालाय म्हणून त्याचं नाव सुद्धा बाळू ठेवलं. बाळू पुजारी नाव ठेवलं. ज्याचा नवस करतो, ज्याच्या कृपेनं होतं त्याचं नाव ठेवलं पाहिजे. माऊलीच्या कृपेनं मुलगा झाला की नाव माऊली ठेवलं पाहिजे. तुकोबरायांच्या कृपेनं मुलगा झाला की नाव काय ठेवलं पाहिजे? तुकाराम. नाही, मामांच्या आशीर्वादानं मुलगा झाला त्याचं नाव बाळू पुजारी ठेवलं. आणि त्या ताईला सांगितलं, ए ताई 27 महिने तुझ्या पोटामध्ये हे बाळू सांभाळत असताना मी काय हाल सहन केलेत माझी मला आणि देवाला माहिती आहे. अगं थोडं तुझं बाळ गर्भात हल्लं
म्हणून थोडस सुदर्शन चक्राचा भाग तुझ्या बाळूच्या कानाला लागलाय. बघ ना कान, त्या बाळू पुजाऱ्यांचा कान सुदर्शन चक्र थोडं लागलं म्हणून तुटला होता. बरोबर आहे ना? त्यांचा कान तुटला होता, त्यांना कान एक नव्हता. ते सुंदर महालिंगरायांच्या ओव्या म्हणायचे, बाळूमामांच्या ओव्या म्हणायचे. खऱ्या अर्थाने मामांनी अशी अनेक लोकांची संकट सोडवली. आपलीही मामांनी संकट सोडावे असं वाटत असेल तर मामांचं भजन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू सगळ्यांनी हात वरती करा. मामांच्या नावाचा जय घोष झाला पाहिजे. सगळ्यांनी हात वरती करा. मामांचं भजन करा. मामांचं भजन करायला कुणी चुकायचं नाही. मामांची सेवा करायला कुणी चुकायचं नाही. मामांची मूर्ती, मामांचा देह, मामांचा गुलाबी फेटा, मामांचा 3 गुंठ्याचा बाहेरचा शर्ट धोतर, मामाचे चप्पल, मामांचा शर्ट, मामांचं मुक्त कपड हटवा आणि मामांचं भजन करा, नामस्मरण करा. ए बाळू मामा, 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 बाळू आनंद आहे. हा आनंद कधी मिळेल का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून एक विनंती, आपण पांडुरंगाचं भजन करू आणि सेवा पूर्ण करू. विडोबा रखुमाई, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 झाडू जोपर्यंत कचरा साफ करतो तोपर्यंत त्या झाडूचं महत्व आहे.
ज्या दिवशी त्याची क्षमता संपते, त्याची ऊर्जा संपते, त्याच दिवशी त्या झाडूचा कचरा होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. जोपर्यंत आपला देह चांगला आहे, जोपर्यंत आपली ऊर्जा आहे, तोपर्यंत या देहानं बाळूमामांची सेवा करा. ज्या दिवशी आपल्या देहातली ऊर्जा संपेल, त्या दिवशी आपल्या आयुष्याचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल तर खऱ्या अर्थाने संत सद्गुरू बाळूमामांची सेवा करा. ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, बाळूमामांनी जगाची सेवा केली, जगाच्या मालकाची सेवा केली आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचं सोनं केलं. आपल्याही जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर बाळूमामांची सेवा करा, ज्ञानोबरायांची सेवा करा, जगद्गुरु तुकोबरायांची सेवा करा. मनुष्य वरून दिसाय किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही, त्याचं मन किती सुंदर आहे हे महत्वाचं आहे. मनुष्य वरून दिसायला खूप सुंदर आहे, पण त्याचं मन जर सुंदर नसेल तर त्याच्या बाहेरील सुंदरतेला काही अर्थ नाही. म्हणून देहाची सुंदरता एक ना एक दिवस संपून जाते, पण मनाची सुंदरता या जगामध्ये कायम जिवंत राहते. बाळूमामा दिसाय जरी साधे असले तर त्यांच्या मनाची सुंदरता आज जगामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून मामांची सेवा करावी. माझी वेळ संपलेली आहे. मामांचा भंडारा उत्सव साजरा करा. मामांची आदमापूरची वारी चालू ठेवा, पंढरपूरची वारी चालू ठेवा. तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे माणुसकी किती आहे, ते प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या इष्टिटीचा थोडा का होईना हिस्सा देव, देश, धर्म कार्याला आपण सर्वांनी लावावा. बाळूमामांची सेवा करावी. खऱ्या अर्थाने आपल्या संपत्तीचा उपयोग धर्म कार्यासाठी जरूर करावा. ज्यांच्या खिशात 1000 रुपये आहेत त्यांनी कमीत कमी 100 रुपये तरी आपण भंडाऱ्याला, बाळूमामांच्या उत्सवाला खर्च केले पाहिजेत. ज्यांच्या खिशात 10,000 रुपये आहेत त्यांनी कमीत कमी 1000 तरी बाळूमामांच्या भंडाऱ्याच्या उत्सवाला कामी लावा. आणि ज्यांच्या अकाउंटवर 1,00,000 रुपये आहेत त्यांनी आपल्या अकाउंटच्या 1,00,000 रुपयामधले 10,000 काढा. बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला, अन्नदानाला सहकार्य करा. आपल्या घरातले सगळे दोष निघून गेल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, अब क्या सोचे क्या होना है, जो होगा वो अच्छा होगा, पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या फायदा, किया जाता है और करना पड़ता है. घटना घटने के पहले जो किया जाता है उसको विचार बोलते हैं, और घटना घटने के बाद जो किया जाता है उसको पश्चाताप बोलते हैं. म्हणून एक विनंती, व्यसन कुणीही करू नका. म्हणून झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी समर्पित करतो. आमचा तालुका इंदापूर, आम्ही इंदापूर तालुक्यातले आहोत. खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी दादाजी हिरवे असतील, त्यांची कमिटी असेल, बाळूमामांचे सेवेकरी असतील, त्यांनी मला सेवा दिली. या पालखीचे कारभारी आहेत, त्या कारभाऱ्यांनी मला सेवा दिली. या कारभाऱ्यांचे धन्यवाद मानतो, मेडक्यांचे धन्यवाद मानतो. सगळ्यात मोठी सेवा जर कोणाची असेल तर मेडक्यांची आहे. तुम्हाला मामांचे भरभरून आशीर्वाद 100% मिळणार आहेत. तुम्हाला धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. श्री शिवानंदन वारकरी शिक्षण संस्था लासोडे, आमच्या विद्यार्थ्याला धन्यवाद देतो. ज्यांनी गोड भंडारा साजरा केलाय, म्हणजे प्रसाद केलेला आहे, त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. ज्यांचा आज भंडारा आहे, ज्यांचा प्रसाद आहे, ज्यांनी आज ज्यांचा अन्नदान आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मामा 100% त्यांच्या प्रपंचामध्ये सोन्याचा नाणा टाकणार आहे. कीर्तनाचं सौजन्य आज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. राहिलेली वणीव पुढच्या कीर्तनामध्ये परून काढू. ज्ञानेश्वर माऊली समर्पित करतो.
माझ्या मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर माझे मला परत करा. सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्त परायण एक सामाजिक कार्यकर्ते अंकुश भाऊ गोरे भाऊ या ठिकाणी आले. भाऊंना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. भाऊंचे सहकार्य त्यांनाही धन्यवाद देतो. दादा काय सफरचंद सारखे घेऊन